नमस्कार, आम्ही शुभनंदन लेले जी 24 तास या खास कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तुम्ही म्हणणार सुनंदन लेलेला काय झालेलं आहे? पण मी काय करू, गरज तशी आहे। मी अशा शहरामध्ये की जिथे तोंडाचा चंबू करून सगळं असं बोलल्याशिवाय कामच होत नाही। सिटी ऑफ जॉय कलकत्ता इथनं मी सुनंदन लेले तुमचं या जी 24 तासच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतोय। कार्यक्रम खास आहे, त्याचं कारण ऑकेजनही खास आहे। फिल्म फेस्टिवल कलकत्त्यात चालू आहे म्हणून मी इथे आलेलो नाही आहे। तर 22 तारखेपासनं या सिटी ऑफ जॉय कलकत्तामध्ये भारत पहिली डे अँड नाईट कसोटी सामना खेळणार आहे बांगलादेश विरुद्ध आहे आणि त्यामुळे या शहराला एक वेगळ्या प्रकारचा उत्साह आलेला आहे। चला जरा त्याचा आढावा घेऊया। पिंक बॉल कसोटीचं वार्तांकन करायला मी कलकत्त्यात आलेलो आहे। सामना चालू व्हायला अजून थोडा वेळ आहे, पण तयारीला मात्र चांगला जोर चढलेला आहे। काही कमाल सामने या मैदानावरती मी अनुभवलेले। हो, हे ईडन गार्डन आहे आणि ईडन गार्डन म्हणलं की सगळ्यांना ही पार्टनरशिप नक्कीच आठवते आणि हे दोघं नक्कीच आठवतात ना, राहुल द्रविड आणि VVS लक्ष्मण यांनी याच मैदानावरती विश्वविक्रमी भागीदारी करून भारतीय संघाला अजरामर विजय मिळवून दिलेला होता। कुठल्या संघाविरुद्ध? इनविन्सिबल जणू काही ऑस्ट्रेलियन स्टीव्ह वॉच्या ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध फॉल ऑन मिळाल्यानंतर भारतीय संघाने लीड देऊन या मैदानावरती कसोटी सामना जिंकला होता आणि मालिकेत 1-1 बरोबरी केली होती। याच मैदानावरती भारतीय संघ बांगलादेश विरुद्ध पहिला पिंक बॉल टेस्ट मॅच खेळणार आहे। बांगलादेश संघ ईडन गार्डन मैदानावरती जोरदार सराव करतोय। 2 दिवस सामना अगोदर संपल्यामुळे इंदोरलाही त्यांनी सराव केला पिंक बॉलनी आणि ईडन गार्डनलाही आल्यानंतर रसेल डोमिंगोच्या मार्गदर्शनाखाली जोरदार सराव होतो। मोठ्या लग्ना अगोदर जशी तयारीची धामधूम दिसते तशी मला ईडन गार्डनवरती दिसते। या कॅमेऱ्यामधनं बाकी सगळं कॅप्चर होतं, परंतु वास कॅप्चर होणार नाही। इथं नव्या रंगाचा वास येतोय। प्रेक्षागृह म्हणा, सीट्स म्हणा, या सगळ्याला नवीन रंग देऊन मैदान अगदी चकाचक करण्यात आलेलं आहे। प्रेक्षागृह झालं, परंतु खरा खेळ हा मैदानाशी निगडीत असतो। ईडन गार्डनचा मैदान नेहमीपेक्षा मला जास्त हिरवं दिसतंय। हा बाहेरचा हिरवेपणा खेळपट्टीवर तर नसेल ना? ऑलरेडी असं म्हणलं जातं की पिंक बॉल हा जास्त स्विंग होतो। जर खेळपट्टी थोडीशी जरी हिरवी ठेवली तरी फास्ट बॉलर इथं दंगा करतील। परंतु मला जी माहिती कळाली आहे त्याप्रमाणे इथलं विकेट हे टकाटक करण्याचा प्रयत्न केला जाईल, कारण सामना 3 दिवसात संपवायचा नाही आहे सौरव गांगुलीला। ऐंशी 80,000 प्रेक्षक हा सामन्याचा अनुभव घ्यायला ईडन गार्डनवरती येणार आहे। होय, 80,000 प्रेक्षक। जो मैच होने जा रहा है उसके बहुत एडवर्टीजमेंट हुआ है। शायद फुल हाउस हो सकता है, इतनी सारी सेलिब्रिटीज डिग्निटरीज आ रही है। तो आप लोकल बॉय हो, ऐसे एटमॉस्फेयर में खेलने का मज़ा और है। लुकिंग फॉरवर्ड टू इट। एक्चुअली टेस्ट मैच अगर फुल हाउस हो तो उसमें मज़ा ही आता है, और हर मैच अगर फुल हाउस होता है तो मतलब खेलने का मज़ा आता है। जैसे रिसेंट टाइम में IPL में ऑलमोस्ट हर मैच होता है फुल हाउस, मगर वनडे T20 में कुछ जगह होता है या टेस्ट पे कुछ जगह होता है, मगर फुल बहुत सारे मैक्सिमम जगह में नहीं होता है। तो पिंक बॉल में अगर ज़्यादा क्राउड आएंगे, अभी तक जैसे सुन रहा है कि टिकट भी ऑलमोस्ट सारे पहले 2-4 दिन का बिक चुका है, तो देखते अगर क्राउड आएंगे तो मजा आएगा खेलने। पण चिंता सगळ्यांना एकच आहे आणि ती अशी आहे की हा सामना रंगेल की नाही।
बांगलादेश संघाचा पहिल्या कसोटी सामन्यामधला खेळ हा फारच कुचकामी ठरलेला होता. लढत देण्याचा प्रयत्नसुद्धा त्यांनी केला नाही असं इंदोर सामन्याकडे बघून मला वाटलेलं होतं. त्यामुळे कलकत्ता सामन्याला एवढा तामझाम आहे, सौरव गांगुलींनी एवढी तयारी केली आहे, 80,000 प्रेक्षक इथे येणार आहेत, परंतु बांगलादेश संघ हे सगळं वातावरणापासून प्रेरित होऊन चांगला खेळ करतो की नाही हे बघणं महत्त्वाचं राहणार आहे. बांगलादेश संघाकडे बॉलिंग आणि बॅटिंग दोन्ही क्षेत्रामध्ये कमतरता जाणवत आहे, अनुभवाची कमतरता जाणवत आहे. पहिल्या सामन्यामध्ये अबू जायद या एकमेव फास्ट बॉलरनी थोडीशी छाप पाडली. कलकत्त्याच्या सामन्यामध्ये मुस्तफिझूरला खेळवायची शक्यता मला दाट वाटते. त्याला कारण पिंक बॉल आहे, रात्रीचा सामना होणार आहे आणि याच्यामध्ये मुस्तफिझूरचं लेफ्ट आर्म पेस बॉलिंग ही चांगली ठरू शकते. पण खरी चिंता बॉलिंग एवढीच बॅटिंगची सुद्धा आहे, कारण बांगलादेश संघाच्या फलंदाजांनी इंदोर कसोटी सामन्यामध्ये अत्यंत खराब खेळ केला. ना त्यांच्याकडे कौशल्य होतं, ना त्यांच्याकडे संयम होता. त्यामुळे दोन्ही इनिंगमध्ये त्यांच्या एक जर का मुशफिकुर रहीमचा अपवाद वगळला तर कोणालाही छाप पाडता आलेली नव्हती. मला वाटतं जर काल कलकत्ता सामना रंगायचा असेल, प्रेक्षकांच्या दृष्टीने संस्मरणीय ठरायचा असला तर मला वाटतं थोडा नाही तर भरपूर खेळामध्ये सुधारणा ही बांगलादेश संघाला करायला लागणार आहे. बांगलादेश संघाच्या तुलनेमध्ये भारतीय संघ नुसताच उजवा नाही आहे तर फारच बलवान आहे. एका क्षेत्रात नाही तर तिन्ही क्षेत्रांमध्ये बॅटिंग घ्या, बॉलिंग घ्या, फिल्डिंग घ्या, फिटनेस घ्या, सगळ्या क्षेत्रामध्ये भारतीय संघ फारच उजवा आहे, फारच सबळ आहे. आणि ती गोष्ट आपल्याला नुसतीच इंदोर कसोटी सामन्यामध्ये नाही तर गेल्या संपूर्ण वर्षभराच्या कसोटी सामन्यांमध्ये हे दृश्य बघायला मिळालेलं आहे की भारतीय संघाने समोरच्या संघाला कडवा मुकाबला करायला भाग पाडलेला आहे. त्याचं कारण असं आहे, भारतीय संघाची बॅटिंग जी आहे ती आता वेगळं रूप दाखवते. कारण रोहित शर्मा सलामीला यायला लागला आहे, मयंक अग्रवाल तुफान फॉर्ममध्ये, 2 द्विशतकं मयंक अग्रवालनी झळकवलेली आहेत. तर रोहित शर्मानी तर काय धुमाकूळ घातला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. चेतेश्वर पुजारा धावा करून आऊट होतोय ही आपल्याकरता नाही तर समोरच्या संघाकरता धोक्याची निशाणी आहे, कारण तो एकदा चिकटून बसला तर खलास. विराट कोहलीला पहिल्या सामन्यामध्ये धावा करता आलेल्या नाही आहेत आणि अजिंक्य राणे पहिल्या सामन्यामध्ये शतकापासून थोडासा दूर राहिलेला आहे. या सगळ्या गोष्टीचा जर का विचार केला तर भारतीय संघाचे फलंदाज या मैदानावरती पाऊल जेव्हा ठेवतील फलंदाजी करता तेव्हा त्या मोठ्या धावा करायच्या विचारांनीच करतील. बॉलिंगबद्दल काय बोलावं, भारताची बॉलिंग अश्विन आणि जडेजामुळे सबळ आहे असं नाही आहे, तर उमेश यादव त्याच्याबरोबर मोहम्मद शमी आणि ईशांत शर्मा हे 3 फास्ट बॉलर सध्या एकत्र शिकार करतायत, अप्रतिम मारा करतायत, तिखट मारा करतायत आणि त्या माऱ्यामध्ये सातत्य आहे. इंदोर कसोटी सामन्यामध्ये थोडीशी उणीव जी जाणवली, कमतरता जाणवली ती कॅचिंगमध्ये जाणवली, कारण अनपेक्षितरित्या भारतीय संघाच्या टॉप फिल्डर्सनी काही सोपे झेल सोडलेले होते. कलकत्ता कसोटी सामन्यामध्ये ती चूक भारतीय संघ सुधारेले नक्की आहे. हे मैदान असं आहे की इथं 3 धावा पळून काढता येत नाही. त्याचं कारण असं आहे की आउटफील्ड तुफान फास्ट आहे, 1-2 आणि जर का बॉल फिल्डरच्या मागे गेला तर तो डायरेक्ट सीमारेषेकडे धावत सुटतो. या सगळ्याचा विचार करता या मैदानावरती भरपूर मोठ्या धावा होणार आहेत हे माझ्याकडनं आत्ताच लिहून घ्या, खास करून भारतीय बॅट्समनकडनं. त्यामुळे बांगलादेश संघाला जर काल पहिल्या डे अँड नाईट कसोटी सामन्यामध्ये लढत द्यायची असली तर क्षमतेबाहेरचा खेळ त्यांना करून दाखवायला लागेल. इतका भारतीय संघ सध्या तुफान फॉर्ममध्ये. सामना जवळ यायला लागला तशी तशी धामधूम कशी वाढतीये याचं एक छोटंसं दृश्य तुम्हाला दाखवलं तर तुम्हाला कमाल वाटेल. मी तुम्हाला सांगितलं की प्रचंड मोठ्या संख्येमध्ये पत्रकार हा सामना कव्हर करायला आले. कलकत्त्याचं वातावरण गुलाबी होतंय हे तुम्हाला बघूनच कळत असेल आणि या गुलाबी वातावरणाचा अनुभव घ्यायला कोण येत असेल, मी उलटं म्हणेन कोण येत नाही आहे. त्याचं कारण पहिल्याच दिवशी ममता बॅनर्जी, शेख हसीना ज्या बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत त्या येत आहेत, सचिन तेंडुलकर त्यांना सोबत करणार आहे, त्यामुळे हे दिग्गज येणार आहेत. त्याचबरोबर लक्ष्मण आणि द्रविड ज्यांनी या मैदानावरती अफलातून भागीदारी केलेली होती, अजरामर भागीदारी केली होती, ते हजर राहणार आहेत. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अमित शहा पण येणार आहेत. पहिल्या दिवशी ममता असल्यामुळे दुसऱ्या दिवशी अमित शहा, मला वाटतं बॅटिंग ऑर्डरही बरोबर आहे. आणि त्याबरोबर बांगलादेशची पहिली टीम जी पहिली टेस्ट खेळलेली आहे ती अख्ख्या टीमला सौरव गांगुलींनी इन्व्हाइट केलेलं आहे. माजी सर्व भारतीय हयात कप्तानांना त्यांनी इन्व्हाइट केलेलं आहे. त्यामुळे या मैदानावरती सामना बघायला
सेलिब्रिटी जास्त आणि प्रेक्षक कमी असं व्हायची शक्यता नाकारता येत नाही. सौरव गांगुली, रायता मोहोर, जेन्युइन फार.